नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा काल 12 जुलैला कंबाईन गट क 2025चा मुख्यचा पेपर झाला. अक्षरशः त्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी तुम्हाला कंटिन्युअस काही ना काही देत होतो. सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. सगळ्यांच्या टेलिग्राम, यूट्यूब सगळीकडे ते ऑलरेडी आता अवेलेबल आहे. अक्षरशः जाण्यापूर्वी मी 20 मिनिटाचे 3 मुद्दे घेतले, ज्यात मी रेडिओ ऍक्टिव्हिटीचा असेल, अल्फा बीटा कणांचा असेल, ओएसआय मॉडेलवरती एक छोटासा प्रश्न असेल किंवा वनस्पती हार्मोन्स वरती अगदी 3 मुद्दे 20 मिनिटांमध्ये घेतले. आणि आपण नाही म्हणणार की बाबा आपण घेतलं म्हणून आलं, ते कोइन्सिडेंटली आलं का होईना, पण अल्फा बीटाचा एक प्रश्न जशाच तसा आला आणि तुम्हाला 2 मार्क देऊन गेला. 100% तुम्हाला मी जे काही दिलं ते तेवढंच प्रेम तुम्ही माझ्यावरती करताय. ह्याच्यामुळे दोघांचंही आपलं काय मस्त चालू आहे. तुम्ही मस्त पैकी रिस्पॉन्स देताय, मी तुम्हाला मस्त पैकी देतोय. हे एकदम चांगली सायकल चालू आहे. 100% ह्या सगळ्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद, आभार, खूप सारे प्रेम असंच राहू द्या. पण आता आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहेत, एकतर सगळे फास्टमध्ये आपण उत्तर पाहून घेऊ, त्याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर डिटेल घेऊ, कारण आयोगाचा अजून पेपर आलेला नाहीये. सो ते आपल्याकडे प्रश्न एवढे चांगले नाहीये तर फ्रेम केलेले. सो ते प्रश्न, त्याचे उत्तर, एक्सप्लेनेशन सगळं पाहूया. बाकीचं सगळ्यात महत्वाचं पुढं काय, 5 डिसेंबर साठी पुढं काय, किंवा ही एक डेट आहे तुमच्या समोर, गट ब ची, ग्रुप बी ची मेन्स आहे. दुसरं 27 सप्टेंबरला ग्रुप सी ची प्री आहे, जी की खूप मोठी जाहिरात आहे, चांगल्या जागा आलेल्या आहेत. त्यानंतर 2027च्या तयारीला राज्यसेवा किंवा गट ब अँड क याची तयारी करणारे गट येतं. एवढ्या सगळ्यावरती आपण एक शॉर्ट मध्ये आज बोलणार आहोत. पहिल्या 5 मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला कालच्या झालेल्या 12 प्रश्न आपण सायन्सचे, 8 प्रश्न आपण टेक्नॉलॉजीचे आणि आरटीआय आरटीएसचे 3 याची उत्तर तुम्हाला थोडक्यात सांगतो, फक्त एक 5 मिनिटांमध्ये. आणि ह्या सगळ्यावरती आपण बोलूया की नक्की बॅच कुठली घ्यायची. याच्यात पण बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे, सर एवढ्या बॅचेस आहेत तुमची, नक्की कुठली घ्यायची, काय फायदा होईल, सगळं आपण करूया. आणि आपला एकदम टॉपचा पॉइंट ऑफलाईन ऑनलाईन वरती सुद्धा आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. चला एक 2 मिनिटांमध्ये 2025च्या गट क च्या काल झालेल्या प्रश्नांची उत्तर आपण एक थोडक्यात पाहूया. सोपा प्रश्न होता, मानवी डोळा, जे की आपण ट्रिक्सने तुम्हाला सिप्लार मधून आपण प्रकाशाचं शिकलो होतो. आणि प्रकाशात आत गेल्यावरती कुठल्या आरशाला, कुठल्या भिंगाला कुठली प्रतिमा तयार होते, हे आपण सगळे प्रश्न आपल्या कुठून बॅच मधून आले टेलिग्रामला टाकले. आता मी परत इथं ते सांगत बसणार नाही. तर याच्यामध्ये याचं उत्तर ऍक्च्युली जर तसा विचार केला तर हा प्रश्न दुसऱ्या आन्सर कीने बादच व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बादच. का? पहिला प्रश्न पहिल्या टप्प्यात चुकीचा कळतो. डोळा अशा प्रकारचा आहे, बहिर्वक्र भिंग आहे, त्याच्यामुळे हे तर नाहीये. अ कट झालं तर हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला, राहिले दुसरे 2. पण इथं त्यांच्याकडून गफलत काय झाली आहे, ते शब्दामुळे काय होतंय की ते शब्द आहे म्हणून ठीक आहे की ते भिंग, दुहेरी आंतरवक्र वास्तविक आणि उलटी प्रतिमा. तर हे आंतरवक्र नाहीचे, पहिली गोष्ट ते बहिर्वक्र आहे. आणि मग बहिर्वक्र वास्तविक आणि उलटी प्रतिमा तयार करतं, 100% बरोबर आहे. पण हे आंतरवक्र जर म्हणलं तर मग हे ब पण चुकीचं आहे. ब चुकीचं म्हटलं तर हाही पर्याय निघून जाईल. आणि शेवटीचा पर्याय पहा, ती दुहेरी बहिर्वक्र आभासी. आता दुहेरी बहिर्वक्र आभासी करीतच नाही, बहिर्वक्र भिंग काय करतं तर वास्तव प्रतिमा तयार करतं. त्यामुळे हे पण निघून जाईल, मग हे निघून गेल्यावर ड पण निघून जाईल, मग ऑप्शन शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला पहिल्या आन्सर कीने आयोगाने उत्तर क द्यायला पाहिजे, कारण ते शब्दामुळे काय होतंय की ते म्हणजे जे डोळ्यामध्ये आहे ते भिंग हे वास्तविक आणि उलटी प्रतिमा तयार करते. पण दुसऱ्या कीने आपण याला म्हणजे हे चुकीचं आहे. परंतु तुम्हाला माहिती, आयोग आपलं सगळंच ऐकत नाही, त्याच्यामुळे हा बाद होईल नाही होईल यापेक्षा क सध्याला तुम्ही मारलेलं उत्तर बरोबर धरता येईल. पुढे पहा, आता आपण एक्सप्लेनेशन नाही घेणार आहे, सो आपण फास्ट. हाच प्रश्न तुम्हाला मी म्हटलं आदल्या दिवशी युट्यूबला रात्री 20 मिनिटाचा लेक्चर टाकला, जो की तुम्ही पण भरभरून प्रतिसाद दिला. आणि नशिबाने म्हणते, कोइन्सिडेंटली म्हणते, आपल्याला जसंच्या तसं आलं. वरीलपैकी सर्व याचं 4ही काय आहे बरोबर उत्तर आहे. प्रकाशाच्या तरंग लांबीत वाढ झाल्यावरती अपवर्तनांक कमी होतो. हा खूप वेगवेगळ्या अँगलने सोडवता येतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, याचं सूत्र सुद्धा तुम्हाला माहिती आहे, C/V. आणि व्ही म्हणजे वेग इज इक्वल टू वारंवारता इंटू लॅम्बडा, म्हणजे C/λ. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे लॅम्बडा सोबत.
म्हणजेच वेव्हलेंथ सोबत, म्हणजेच तरंग लांबी सोबत. त्याच्यामुळे जर तरंग लांबी वाढली तर अपवर्तनांक कमी होणार आहे, अपवर्तनांक वाढला तर तरंग लांबी कमी होणार आहे. असं हे व्हाईस वर्सा रिलेशन तुम्हाला पाहायला मिळतं. पुढे पहा, धातुशास्त्र. बऱ्यापैकी हा प्रश्न म्हणजे तुम्हाला कीवर्ड वरून सुद्धा सुटू शकतो. विद्युत विच्छेदन प्रक्रियेमध्ये कोणते वाक्य बरोबर आहे? याचं उत्तर आहे फक्त क. हे कसं आहे की बाहेरून सपोर्ट लागतो त्याला, त्याच्यामुळे ते बाहेरच्या ऊर्जेद्वारे ते होतं. कसं मी तुम्हाला परत सांगितलं, एक्सप्लेनेशन नंतर घेईन, कारण आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टींवरती बोलायचं आहे. आधुनिक आवर्त सारणी, कुणाचा न चुकणारा 100 वेळा रील घेतलेला आहे आपण याच्यावरती, की अगोदर आलेले सगळे शास्त्रज्ञ न्यूलँडचे अष्टक असतील किंवा सगळे, तर ते आधुनिक आवर्त सारणीपर्यंत ते अणुवस्तुमानांकानुसार क्रम करायचे, मूलद्रव्यांची अरेंजमेंट करायचे. पण हा पहिल्यांदा आला आणि याने अणुअंक म्हणजे अणुक्रमांकानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली आणि ती बरोबर ठरली. मग कोबाल निकेलचं कसं झालं हे आपण आपल्या बॅचमध्ये पाहिलेलं आहे. कोणत्या आंतरगुही प्राण्याला समुद्र सिफर म्हणून ओळखले जाते? ऑबेलिया. सिलेंटराटाचे 2 गट पडतात. सिलेंटराटाचे एक असतो ऑरेलिया आणि एक असतो ऑबेलिया. ऑबेलिया म्हणजेच काय? स्विमिंग बेल. स्विमिंग बेल म्हणजेच काय? हायड्रोझोआ. आणि त्याच्याशी संबंधित हा प्रश्न. पर्याय क्रमांक 4. सरपटणारा प्राण्याला काय म्हणतात? तर त्यांच्या याला हर्पिटॉलॉजी म्हणतात. बेसिक सोपा प्रश्न आहे. हायड्राच्या निमॅटो सिस्टीम मध्ये विषारी द्रव माहित नसेल तरी हिप्नोटॉक्सिन, थोडंसं टॉक्सिन म्हणलं की तुम्हाला ते मिळून जातं. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. वनस्पती स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात. प्रश्नामध्ये काय झालंय, हेच जर तुम्हाला याचं ट्रान्सपोर्ट, इथं ऑटोट्रॉपिक शब्द आलाच, इथं ऑटोट्रॉपिक लिहिलंय, पण याच्या ऐवजी इथं जर स्वयंपोषी दिला असतं तर काहीच अडचण नव्हती. थोडंसं ज्यांना इंग्लिशचा डाऊटफुल वाटतं की त्यांना कळतं, नाही तर मृतोपजीवी, स्वयंपोषी, परजीवी, पॅरासाइट हे शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती येतं. याचं उत्तर काय मग? 2 नंबरचं. पहा, स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये बोर्डो मिश्रण मी ओरडून सांगितलं होतं की तुमच्या गावाकडं, आपण गावाकडचे येतं, गावखेड्यामध्ये आपल्या संत्र्याच्या डाळिंबाच्या झाडाला खालून एक मिश्रण लावतात खोडाला, खोडकूज होऊ नये म्हणून, त्याला बोर्डो मिश्रण म्हणतात. आणि बोर्डो मिश्रण मध्ये मी टेलिग्रामला सुद्धा सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय, कॉपर सल्फेट प्लस चुना हे एकत्र करून लावलं जातं. त्याच्यामुळे सोडियम सल्फेट हे त्याचं उत्तर आहे की हे बोर्डो मिश्रण मध्ये वापरत नाहीत. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. लिनियस यांचे सिस्टीम नेचर, तर हे 1735 आहे. ट्रेंड सांगायला लागलो मी तुम्हाला. पहा, आयोगाने मागच्या वेळेस पण तो जुसीचा प्रश्न विचारला होता, वर्गीकरण सगळ्यात प्रथम कुणी केलं? ते इयर वरून सुटत होतं. 1700च्या याच्यातलं एक होतं, बाकी 1800चे होते. तुम्हाला मी ते लॉजिक वाईज पण सांगितलंय. इथं सुद्धा लक्षात घ्या की आयोगाचा ट्रेंड सुरू होतोय, की आयोग हा वर्गीकरणावरती खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन आयोगाने काय केलंय, शास्त्रज्ञ आणि त्यांच्या शोध किंवा त्याच्याशी संबंधित इयर ह्या गोष्टींवरती खूप जास्त फोकस केलाय. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास सुद्धा त्या ट्रेंड नुसार करणं गरजेचं आहे. सायन्सच्या 12 प्रश्नांची चौकट तयार झाली आहे. हे 12 प्रश्न सायन्सचे झालेले आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात आले 6 प्रश्न बायोलॉजीवरती, 3 प्रश्न फिजिक्स, 3 प्रश्न केमिस्ट्री, एखाद 2 इकडे होऊ शकतं. पण हे 12 प्रश्न कंपल्सरी आपल्याला आता चौकटीतून सोडवता यायला लागले. चौकट इन द सेन्स आपण प्रेडिक्ट करू शकतो की कुठं प्रश्न येईल. आणि मागच्या 5 पेपरला मी ज्या वेळेस पासून ह्या बॅचेस घेतोय त्यावेळेस पासून तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, प्रत्येक परीक्षेला आपण प्रेडिक्ट केलेले प्रश्न येत आहेत. इव्हन आपण टेलिग्रामला रोज जे 5 प्रश्न घेतोय ना, फक्त 2 मिनिटं लागतात सोडवायला तुम्हाला, त्याच्यातले सुद्धा कॉपी पेस्ट. कालचा तर प्रश्न इंटरनेट ऑफ थिंग्स, सगळे म्हणतील सोपा आहे, पण तिथं कन्फ्युजन ज्यांचं चुकलंय त्यांना विचारा, त्यांना थिंक म्हणायचंय का थिंक म्हणायचंय हे कळत नव्हतं. आणि मी टेलिग्रामला टाकलेल्या प्रश्नात थिंक आणि थिंग्स असे दोन्ही ऑप्शन दिले होते. विशेष म्हणजे नशिबाने पहा, म्हणजे प्रश्न येतो ठीक आहे, टॉपिक येतो ठीक आहे, पण कोइन्सिडेंटली म्हणा मी हे ऑप्शन दिले होते खाली की थिंक म्हणायचंय का थिंक म्हणायचंय, आणि तेच तुम्हाला जसंच्या तसं पेपरला विचारलंय. आपण टेक्नॉलॉजीला पाहू. तर अशा प्रकारे म्हणून थोडासा वेळ द्या. मी काय म्हणत नाही की मी करतोय म्हणजे डायरेक्ट आयोगाला ते येणार आहे, पण आपण थोडंसं कुठेतरी आयोगाला मिळतं जुळतं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हे 12 प्रश्न तरी 100% प्रेडिक्ट करता आले. आता आपण थोडंसं बॅचच्या अगोदर टेक्नॉलॉजी पाहूया, त्यानंतर बॅच बद्दल पण माहिती पाहूया. नाहीतर पहा, हे आपल्या बॅचेस आहेत. एक प्रिलियम टार्गेट बॅच आहे, एक मेन्स टार्गेट बॅच आहे आणि एक कंबाईन जे फक्त टेक्नॉलॉजीची बॅच आहे. तुम्हाला जी घ्यायची आहे ती बॅच घ्या. सगळ्यामध्ये डेटा आणि ते सगळं व्यवस्थित होणार आहे.
हे बाकी मग तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल प्रीची घेऊ का मेन्सची घेऊ का दोन्ही एकत्र घेऊ, तर सगळ्यात बेस्ट बॅच आहे प्री प्लस मेन्स प्लस PYQ अनालिसिस. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहेत सगळ्याच बॅचेसला. तर हे तुमचं कव्हर होईल. ऑफर मध्ये तुम्हाला 60% डिस्काउंट मध्ये बॅच अगदी 400, 500, 600 पर्यंत भेटतायत. ही जी अपकमिंग बॅच आहे 21 जुलैला चालू होणार आहे न्यूटन बॅच, याच्यामध्ये सध्याला काहीच कंटेंट नाहीये. हे कसं होणार आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी नंतर एक 4-5 दिवसांनी टाकेल, की त्याच्यामध्ये लाईव्ह कधी असेल, रेकॉर्डेड कसं असेल, किती दिवसात होईल, 1 महिन्यामध्ये संपल ही बॅच. आणि ही एक नवीन अपकमिंग गटक RTO AMVI सगळ्यांना साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. मग तुमचं कन्फ्युजन आहे सर आम्ही यातली घेतली तर चालन का? यातली कुठलीही बॅच घ्या, 100% तोच कंटेंट सेम आहे, फक्त ही नवीन सुरू होते. त्याच्यामुळे तुम्हाला ही घ्यायची असेल, थांबायचं असेल तर थांबा. यात रोज 1 किंवा 2च लेक्चर पडतील. 21 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत ही बॅच संपवायची आहे. आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड कंप्लीट सिलेबस वाली आता रेडी असेल घ्यायची असेल, तर ह्या 3 बॅचेस मधली ही प्रिलियम टार्गेट असेल, किंवा 5 डिसेंबर साठी मेन्स टार्गेट असेल, किंवा फक्त टेक्नॉलॉजी साठी, किंवा प्री प्लस मेन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस PYQ प्लस सगळ्यासाठी ही 2800 रुपयाला बॅच आहे. ही 2 नंबरलाच आपल्या गट ब आणि क च्या फोल्डर मध्ये पाहायला मिळते. चला टेक्नॉलॉजीचे आलेले 8 प्रश्न पहा. पहिल्याच पानावरती पहिलाच लाईन आहे आपली, आणि शेवटी 3 पानांच्या नोट संपल्यावरती शेवटी पण आपण दिलंय परीक्षेला महत्वाची तथ्य, आणि त्याच्यात सुद्धा हे दिलंय पर्याय क्रमांक 3 GF टूरनॉचन यांनी काय केलेलं आहे, ह्याचा बलूनचा याचा शोध लावलेला आहे. विशेष म्हणजे सांगायचं, मला थोडीशी भीती होती. सगळीकडे मला मुलं म्हणायचे सर मार्केटमध्ये 100-150 पानांचे पुस्तकं येतं, तुम्ही 30 पानांच्या अवघ्या टेक्नॉलॉजीच्या नोट्स दिल्यात, कसं होईल? 5वा पेपर आहे, हा 6वा पेपर आहे, सॉरी, गट ब चे 3 गट क चे 3 सगळे पेपर तुमच्या समोर येतं. सगळ्या पेपरच्या डेटला जाऊन आपल्या टेलिग्रामला जाऊन त्या तारखेला पहा. प्रत्येक तारखेला आपण प्रश्न टाकलेत आपल्याच नोट्स मधून, एकाच पानावरून 2-2 प्रश्न आलेले आहेत. माहित नाही कसं येते काय येते असं तुम्ही समजा, पण तुम्ही तोंडपाठ करा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. तुम्ही त्याच्यात फोन आणि प्रतिक्रिया देऊन तर मला हे करता यायचे, परंतु खरं सांगायचं तर कमी वाचा, पण एक्झाम ओरिएंटेड वाचा. उगाच 100-200 पानं जर वाचले बी आणि त्यातलं जरी पेपर लालन तुम्हाला नाही सुटलं तर त्याचं काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे तेवढं ठीक आहे. वनस्पतींचा विचार करता याच्यामध्ये थोडासा संभ्रम आहे. प्रश्न ऍक्च्युली हा 3 किंवा 4 आयोग देऊ शकतं, परंतु इथं काय आहे की तिसरं जे स्टेटमेंट आहे पाणी आणि मृदा हे देखील प्रात्यक्षिकपणे कोणताही इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करत नाही, 100% करत नाही, पण काही प्रमाणात याच्यातून सुद्धा इन्फ्रारेड प्रकाशित केला जातो. त्याच्यामुळे याचं उत्तर 3च देईल आयोग 100% पहिल्यांदा, पण जर गेलंच तर 4थ्याकडे जाऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रिझोल्युशनचे प्रकार घेतलेले आहेत आपल्या याच्यामध्ये पण आहे, नोट्समध्ये पण आहे, लेक्चरमध्ये पण आहे. तर स्पेशल रिझोल्युशन हे वरून आपण एक स्ट्रक्चर पाहतो की नदी लांब आहे, मग लांब त्या प्रकारचं स्ट्रक्चर त्याला केलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूचा आकार किंवा इमेज जर लहान किंवा मोठी असेल तर ते शोधण्यासाठी स्पेशल रिझोल्युशन हे लॉजिक्सचे प्रकार आहेत. विद्युत चुंबकीय वर्णपटाचा प्रश्न आहे रिमोट सेन्सिंगशी रिलेटेड. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे क्लोरोफिलचा रंग द्रव्यामध्ये सौर ऊर्जेचे शोषण होत असल्याने. मी तुम्हाला डोळ्याचा कन्सेप्ट असेल किंवा स्पेक्ट्रल किंवा सगळ्या कन्सेप्टच्या वेळेस सांगितलंय, जी वस्तू आपल्याला दिसते ना, हा पेन जो दिसतोय ना, याच्यावरती प्रकाश पडतोय, ह्याच्याकडून ब्लॅक कलरचं परावर्तन होतंय, व्हाईट कलरचं परावर्तन होतंय, म्हणून मला ते ब्लॅक व्हाईट दिसतंय. हेच जर समजा तुम्ही हा रिमोट पहा, हा रिमोट जर पाहिला तर याच्यातलं पांढऱ्याचं प्रकाशाचं परावर्तन होतंय म्हणून मला तो पांढरा दिसतोय. पण जर जो प्रकाश आणि बाकी तुम्ही म्हणताल मग याच्यावर पडणारी लाईट ती 7 रंगांची आहे, ता ना पी ही नी पाजा, तांबडा निळा नारंगी पारवा सगळे कलर याच्यावर पडतायत बरोबर. पण मग बाकीचे कलर ऍब्सॉर्ब करतय, शोषून घेतय, म्हणून ते परावर्तित होत नाहीत, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. मग हे शोषून घेतलेला क्लोरोफिलचा रंग आहे, हिरव्या पानांद्रू आहे, त्याच्यामुळे त्याचे परावर्तन कमी होते. आता जो शोषणार आहे त्याचं परावर्तन कमी होणार आहे, आणि ज्याचं परावर्तन जो कमी शोषणार आहे त्याचं परावर्तन जास्त होणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर सोपं आहे. CIA पहा, इथं जर तुम्हाला समजा माहितच नसेल तर असं समजूया आपण की बाबा चला नाही आठवते नाही कळते, तर इन्फॉर्मेशन तर जाऊ द्या, इनोव्हेशन जाऊ द्या, इंटेग्रिटी आणि इंटिग्रेशन थोडंसं कुठंतरी तुम्हाला मॅच करता येत होतं, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो. त्यानंतर कायदा, डोमेन नेम, मीडिया, मिररिंग, फ्रेमिंग इत्यादीसाठी कॉपीराइट हा प्रश्नाचं उत्तर आहे. न्यूमरिक डेटा अनालिसिस साधन हा प्रश्न पूर्णपणे वेगळा सॉफ्टवेअरवरती हा टॉपिक कव्हर करण्याच्या पलीकडे होता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर पूर्णपणे प्रेडिक्ट करून त्याची चौकट तयार झालेली
नाहीये, आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. 5 डिसेंबर साठी पण करायचंय आणि येणारी आता तुमची एवढी मोठी गटक होईल त्याच्या मेन्स साठी सुद्धा आपल्याला याच्यावरती काम करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या सोबत पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत होतो, पेपर झाल्यावर पण आज आलोय आणि नेहमी सोबत राहणार आहे. फक्त पुढचे 2-3 दिवस थोडंसं तुम्ही आराम करा, आपण सगळं शेड्यूल मध्ये करून घेऊ. इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या प्रश्नावरती सांगितलं, टेलिग्रामला जाऊन चेक करा. अक्षरशः मी देतानाच प्रश्न दिलता, इंटरनेट ऑफ डॅश डॅश आणि मग खाली ऑप्शन दिले होते थिंकिंग असं केलं होतं. म्हणजे आयोगाला पण जे अपेक्षित होतं की थिंग्स किंवा थिंकिंग मध्ये कन्फ्युजन होईल, तिथंच त्यांनी तो प्रश्न विचारलाय. आणि हे काय भौतिक वस्तू येतं थिंग्स म्हणजे, आणि याचे संबंधित पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे आपले 8 टेक्नॉलॉजीचे सुद्धा प्रश्न आपण केलेत. 70 ते 82 12 सायन्सचे, 82 ते 90 8 टेक्नॉलॉजीचे, आणि हे पुढचे 3 आरटीआय आणि आरटीएस. पैकीच्या पैकी हे 3च्या 3 आपण फक्त 49 रुपयाला बॅच घेतली. जेवढं घेऊ तेवढं परफेक्ट घेऊ. आणि तुम्हाला याच्यामध्येच मी एन्व्हायरमेंटचे लॉजिक सांगण्यासाठी सुद्धा केलं, त्याच्यातून एन्व्हायरमेंटचं सुद्धा तुम्ही लेक्चर पाहिलं आहे. 100% काही लॉजिक त्याच्यामधले जसेच्या तसे लागू झालेले आहेत, परंतु आपण ती काय बॅच घेतली नव्हती. फक्त याच्यामध्ये भरपूर मुलांनी रिक्वेस्ट केली की काहीतरी द्या, आणि आयोगाने पण ट्रेंड केलाय, भूगोल उडवत आणलंय. मागच्या वेळेस 5 टाकले होते एन्व्हायरमेंटचे गडबला, आता तर जवळपास 1-2च फक्त भूगोलचे पाहायला मिळतात. सगळा पर्यावरणाकडे पेपर आलाय. मग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 18(1) नुसार किती दिवसात, तर 60 दिवसाच्या आत ते आदेश मिळाल्यापासून करायचं आहे. माहिती अधिकार आयोग म्हणजे 15(1) कलमानुसार ते स्थापन केला जातो. आणि याच्यामध्ये 7-8 मध्ये नोट्स मधले आणि शिकवलेले जसेच्या तसे प्रश्न आहेत, सगळे एका खाली एक अपवादात 3 वाक्य दिलेले आहेत. हे 7 आणि 8 कलम मध्ये, म्हणजे 7व्याच्या उपकलम 8 मध्ये तिथूनच हे प्रश्न आलेले आहेत. क्लिअर झालं? चला, हे आपण फास्ट घेतलं, याचं सगळं अनालिसिस होणारी, काळजी करू नका. आयोगाचा पेपर पडला त्याचा आपण मस्तपैकी आपल्या बॅच मध्ये पण पीवायक्यू अनालिसिसच्या आणि इतर सर्वत्र ठिकाणी घेणार आहोत. आता आपले वेगवेगळे प्रश्न येतं की सर, हे बॅच बद्दल पण थोडीशी आयडिया आलेली आहे, परंतु बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर 5 डिसेंबर साठी काय? 5 डिसेंबर साठी विचार करा, आत्ताशी चाललाय जुलै 12, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जवळपास 4.5 ते 5 महिने येतं. एकदम निश्चिंत राहा, पैकीच्या पैकी तुम्हाला हे 46 पैकी 46 मार्काचंच टार्गेट धरायचं. तुम्ही म्हणताल सर तुम्ही लय अग्रेसिव्हली बोलता की बाबा एवढेच आणि पैकीच्या पैकीच करून दाखवलंय, मग सांगितलंय. मुलांच्या कार्बन कॉपी येतं, काल सुद्धा 20 पैकी 17-18 मार्काच्या कार्बन कॉपी मुलांनी पाठवल्यात. त्यांना स्वतःला वाटतं की सर विश्वास नाही ठेवणारे म्हणून कार्बन कॉपी पाठवल्यात. अक्षरशः मार्क पडतात 46 पैकी 42-43 पर्यंत तुम्हाला जायचंच आहे, आणि गेले तरच रिझल्ट आहे. हे तर कळून चुकतंय तुम्हाला, गेले तरच रिझल्ट आहे. त्याच्यामुळे याचा काहीच विषय घेऊ नका. ही जी बॅच आपली मेन्सची जी बॅच आहे ही, याच्यामध्येच खाली एक नवीन अपडेटेड फोल्डर करू आपण, आणि त्याच्यात आता नवीन डेटा टाकायला चालू करू. त्याच्यामुळे तुमचा टेन्शन नाही. ज्यांनी बॅच घेतली त्यांना काही घाबरायचं कारण आहे का? नाही. त्याच्यामध्येच अपडेटेड डेटा करून खाली खाली मी लेक्चर टाकील, अपडेटेड न्यू फोल्डर म्हणून. प्रिलियम मध्ये सुद्धा सेम तसंच. येणारी गटकची जर तुम्ही याच्यासाठी घेतलंय, आरटीओ साठी घेतलंय, तर त्याच्यामध्ये पण अपडेटेड करून त्याच्यामध्येच मी टाकणार आहे. हे कुणासाठी? 27 सप्टेंबरला ज्यांचा पेपर आहे त्यांना टेन्शन येतंय की सर नक्की बॅच कोणती घ्यायची. कोणतीही घ्या, तुमचा डेटा तोच व्यवस्थित तुम्हाला दिला जाईल. त्याच्यात आहे तेवढंच करा. मला कळतंय, मी बॅच माझ्या समोर येतं 3-4 बॅच, मग तुम्ही बॅच कोणतीही घेतली तरी तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मी बरोबर ज्या बॅचला जे पाहिजे ते देतोय. कधी कधी असं होतं की ह्या बॅच मध्ये हा टॉपिक इथं कव्हर झालाय, सो मी तो इकडे नाही टाकणार आहे, पण त्याच्याने तुम्ही घाबरायचं नाही. तुमच्या बॅच मध्ये तुम्ही कोणतीही बॅच घ्या, फक्त याच्यामध्ये फरक काय येतो हे पहा. आता ही प्रिलियमची बॅच आहे, ही 400 रुपयाची, याला 6 महिने व्हॅलिडिटी आहे. मग ही जी मेन्सची बॅच आहे, प्री प्लस मेन्सची, याला 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. याच्यात प्रिलियमचा पण कंटेंट आहे, मेन्सचा पण कंटेंट आहे. असे वेगवेगळे फरक आहेत, पण तुम्ही कोणतीही बॅच घ्या, 100% तुम्हाला काय होईल? फायदा होईल. राहिला प्रश्न 27 सप्टेंबरच्या साठी एक नवीन अपकमिंग बॅच आहे, त्याच्याबद्दल काय? तर सांगितलं तुम्हाला 21 जुलै पासून 21 ऑगस्ट पर्यंत ही बॅच होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्रिलियम 27 सप्टेंबरची क्रॅकच करून द्यायची आहे. त्या अनुषंगाने बॅच होणार आहे. संपूर्णपणे नवीन व्हिडिओ असणार आहे. तर एकही जुना व्हिडिओ कोणत्याच बॅच मधला याच्यामध्ये नसणार आहे. कळलं? एकही व्हिडिओ जुन्या बॅच मधला याच्यामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे आता या बॅच मध्ये काहीच नाहीये. याच्या कशी होईल बॅच?
आठवड्यात किती लेक्चर पडतील, किती तासाचा असेल, किती वाजता लाईव्ह होईल, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी 18-19 तारखेला एक व्हिडिओ बनवून त्या बॅच मध्ये टाकून देईल. त्याच्यामुळे त्याचंही सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका. राहिला प्रश्न 2027 वाल्यांसाठी. 2027 ची तयारी करणाऱ्यांना काय पाहिजे? बेसिक टू ऍडव्हान्स बॅच पाहिजे. बेसिक टू ऍडव्हान्स एकदम नवीन न्यू आणि एकदम फ्रेश बॅच पाहिजे. मग त्याच्यात राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल. 2027 साठी जी बेसिक टू ऍडव्हान्स 2 महिने चालणारी बॅच, 60-70 तासांची बॅच, दोन्ही बॅच आपल्या 1 ऑगस्टच्या आसपास नवीन सुरू होतील. 1 ऑगस्टच्या आसपास सुरू होतील. त्या सर्व बॅचेस मध्ये सुद्धा जुना एकही व्हिडिओ नसेल. परत लक्षात घ्या, जुना एकही व्हिडिओ नसेल, पूर्णपणे फ्रेश. आणि याच्यात काहीतरी लय भारी घेऊन येणार आहे आपण. त्याच्यामुळे तुम्हाला ते आतापर्यंत तुम्ही जेवढं प्रेम दिलंय त्याच्यापेक्षा नक्कीच इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये मी प्रेम घेणार आहे तुमच्याकडून. तुम्ही मार्क घ्या, मला फक्त प्रेम द्या 100%. कारण मी स्वतः सांगतोय तुम्हाला 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही दिलेला सपोर्ट आणि तुम्हाला माझ्याकडून मिळालेला कंटेंट हे एवढं भारी चाललंय दोन्ही. हे आपल्याला तुम्हाला पोस्ट घेईपर्यंत चालू ठेवायचंय, बाकी काहीच नाही. तर हे राज्यसेवा आणि कंबाईनच्या दोन्ही नवीन बॅच येतील 1 ऑगस्टच्या आसपास. त्याचं नियोजन सगळ्याचं चालू आहे. आता सगळं नवीनच करायचंय, सुरुवातच करायची आहे. सो थोडासा मला प्लॅन करावा लागेल. उगाच बॅनर टाकून तुमची ऍडमिशन करून घ्यायची आणि नंतर परत मग सांगायचे तुमच्या फोनला कसे उत्तर. त्याच्यामुळे आपण हे सगळं सांगत नाहीये लगेच की बाबा कसं होईल. फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही मित्रांना सांगा की कशा प्रकारे आहे. आता अजून एक प्रश्न पडलाय, याची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे. जसं मी सांगितलं की 17-18 तारखेपासून आपण रेग्युलर शेड्यूल चालू, तर युट्यूबला पण कंटिन्युअस व्हिडिओ येतील. पुढची स्ट्रॅटर्जी काय, अभ्यास कसा करायचा, किती तास करायचा. 2-3 दिवस तुम्ही पण आता बरेचसे मुलं थोडेसे थकलेत, गावाकडे गेलेत काही. आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन ऑफलाईनचा चालू आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला ती तयारी चालू आहे मुलांची की बाबा कसं काय करायचंय, काय कुठं आपल्या संविधानिक मार्गाने जाता येईल वगैरे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता एक 5-6 दिवस थोडंसं शांत राहूया. 20 तारखेपासून रेग्युलर होईल. आता महत्वाचा ऑनलाईन आणि ऑफलाईनचा मुद्दा. परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे आणि ती ऑफलाईनच करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आता जर शासन मान्य किंवा हा निर्णय एमपीएससीने घेतलेला आहे, शासनाने त्याला काय केलेलं आहे, सपोर्ट केलाय सध्याच्या घडीला. पण शासनाने हेही सांगितलं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी की विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या पूर्ण विरोधात एका बाजूने निर्णय नको. सो तो प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला की आयोगाला सांगायचंय की नाही, हे नॉर्मलायझेशन आम्हाला मान्य नाही. आणि ते का मान्य नाही, तर आत्ता झालेले टीसीएस आयबीपीएस चे पेपर, त्या सगळ्याचे समोर झालेल्या गोष्टी ह्या सगळ्यांच्या समोर झाल्यात. मीही त्याचा साक्षीदार आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार येतं. हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने, आणि याचा अर्थ असा नाही की कुणी समोर दाखवतंय म्हणून नाही. काही गोष्टींना तुम्हाला पण माहिती आहे लिमिटेशन्स येतं. कुठं काही करायला गेले की लगेच फोन येतोय, कुठंतरी अकाउंटला प्रॉब्लेम येतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रत्येक जण प्रयत्न करतोय. पण मला एक सांगा, नॉर्मलायझेशनच घ्या आणि ऑनलाईनच घ्या अशी मागणी कुणाची असेल का? 100% नसेल अशी कुणाची मागणी. कारण त्याच्यात कुणाचाच फायदा नाहीये, सगळ्यांचं नुकसान आहे. आणि विद्यार्थ्यांचं 100% फायदा हा ऑफलाईन मध्येच आहे. ऑथेंटिसिटी राहते, आपला पेपर आहे, आपण लिहिलेला आहे, किती मार्क पडलेत. आणि हे जो म्हणतात ना की काय म्हणतात त्याला, एक ब्रँड तयार झालेला आहे. ब्रँड, याच्यात कॉम्प्रोमाइज नको. आम्हाला ते टिकटिक तुमचं नकोच. आम्ही जगाच्या पाठीवर ऑनलाईन सोबत सगळं करू, पण आम्हाला आमचा पेपर ऑफलाईनच द्या. कारण आम्ही ऑफलाईनच्या ब्रँडशीच काय आहोत, विश्वास बांधलेलो आहोत. कारण ऑनलाईन मध्ये काय चालू आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्याचं उगाच त्याच्यावर लेक्चर घेण्यात काही अर्थ नाही. नॉर्मलायझेशननी कुणाचे किती मार्क कमी झाले, वाढले, त्यात कुठली ट्रान्सपरन्सी नाही. कुणाचे किती वाढले त्याला काही लॉजिक सापडत नाही. कुठला तरी फॉर्म्युला टाकलाय आणि ते केलंय, पण ते आपल्याला मान्य नाही. त्याच्यासाठी सुद्धा काय चालू आहे म्हटलं, मग हे सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे ह्या लेक्चरमधून, ह्या प्रश्नातून, ह्या सगळ्या गोष्टीतून काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात, उद्याहून आपल्याला पुढे जाताना आयोगाचा ट्रेंड फॉलो करता आला पाहिजे. कुणाचा? आयोगाचा. कोणत्या आयोगाचा? एमपीएससी आयोगाचा ट्रेंड फॉलो करता आला पाहिजे. जसं की कालच्या पेपरच्या निरीक्षणातून सांगितलं तुम्हाला मी, वर्गीकरण, शास्त्रज्ञ, इयर, पर्यावरण, वेटेज वाढतंय. आरटीआय आरटीएस मध्ये एक उपकलम फिक्स आहे, एकदम डीप मध्ये विचारलं जाणार 2 सोपे प्रश्न, एक उपकलम. मागच्या 5 आणि कालचा 6वा पेपर सेम गोष्ट घडलेली येतं. अजून काय घडतंय, बरेचसे लॉजिक मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा तुम्ही, इथं जाऊन सत्य शब्द करता येते, लाईन संपेपर्यंत सत्य, आणि नाही शब्द इकडे येतोय, सत्य नाही. ह्या नाहीकडे जर तुमचं लक्ष गेलं नाही तर उत्तर पहिलंच दिलेलं किंवा दुसरं दिलेलं चुकतंय. हे काही लॉजिक्स येतं, ह्याच्यावरती सुद्धा आपण काम केलंय आणि करणारे.
मी 100% तुम्हाला माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही सुद्धा 100% द्या. एक तर गोष्ट तुम्हालाही माहिती आहे, मी सांगायची परत गरज नाही, महाभरती असेल किंवा तलाठी असेल, जागा खूप साऱ्या येतं, तयार येतं. फक्त त्या कुठल्या मार्गाने, आता सरळ सेवेचा एक मोठा लॉट आहे, सगळं रेडी आहे, ते कधी पडल काय पडल हे संभ्रम आहे. का? आता ऑनलाईन ऑफलाईनला ऑलरेडी विरोध आहे, मग ते कसं घ्यायचं? आयोग आता त्याच्यामध्ये अजून नाही टाकू शकत मध्येची ऑनलाईनची परीक्षा जाहिरात. हे थोडंसं गोष्टी निवळल्यानंतरच त्याची जाहिरात आणि ते सगळं पडणार आहे. पण याचा अर्थ असा आहे का की पडलं आणि मग अभ्यास करायचं? दोन गोष्टी लक्षात घ्या, परत सांगतो तुम्हाला, कुठल्याच याच्यात गफलत करायची नाही. दोन हे पॅरलल रस्ते ठेवायचे सोबत. एक म्हणजे तुमचा ऑनलाईन ऑफलाईनचा मुद्दा, 100% त्या गोष्टी करा, चर्चा करा. पण सेकंड म्हणजे स्टडीला नो कॉम्प्रोमाइज. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासात कॉम्प्रोमाइज केलं तर 47 म्हणणारे मेरिट 53 ला जाऊन टेकलंय. इकडे सुद्धा 135-30 वर सुद्धा पोस्टची काही गॅरंटी वाटत नाही. त्याच्यामुळे हे 100% करा आणि हे 100% करा. मग तुम्ही म्हणताल सर दोन्ही कसं करायचं? ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा आहे त्याच्या बाहेर जाऊन हे करा. फक्त हेच नका करू किंवा फक्त हेच नका करू असं हे तुम्हाला कळतं, कारण तुम्ही भावी अधिकारी आहेत, सगळे ग्रॅज्युएटेड मॅच्युर्ड आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी सांगण्याची गरज नाही. फक्त एवढं नक्की करा, एकाच फ्लो मध्ये वाहू नका, कारण मग त्याच्यातून रिझल्ट जरी आला म्हणजे त्या गोष्टीचा, तरी जर तुम्ही आता समजा इकडे लय आदबले, ऑफलाईन झालं आणि ऑफलाईनची जाहिरात पडलेलीच ऑलरेडी, डेट समोर आहे 27 सप्टेंबर, त्याच्यात आयोगाने काहीच चेंज नाही केलं, पुढे नाही गेली, काहीच नाही, आणि ते नाहीच करत आयोग, तुम्हाला माहिती आता ह्या 1 वर्षापासून. तर इथं काय होईल? 100% तुमची काय होईल? फसगत होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवस्थित करा. मला असं वाटतं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये आता आपण दिलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सध्याला ही आपली ऑफर चालू आहे. तुमच्या मित्रांना पण सांगा, 2000 ची बॅच 800 रुपयाला, 1000 ची 400 ला, आणि PYQ अनालिसिस असेल, टेस्ट सिरीज असेल, सगळ्या अगदी 70-80 रुपये, 100 रुपये अशा बॅचेस तुम्हाला पडत आहेत. न्यू 26 हे कुपन वापरा, 60% डिस्काउंट मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस पडणार आहेत. ही ऑफर चालू आहे. कधी राहील, कधी अचानक बंद होईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅच घ्या आणि व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करून द्या. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. परत एकदा खूप सारे धन्यवाद तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल, सपोर्टबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल. आणि हे तुम्ही असंच देत राहा, तर मी तुम्हाला हे असंच देत राहील कंटिन्युअस व्हिडिओ. आणि ते कसे तुम्ही ते पाहिलेच, म्हणजे बॅच संपल्यानंतर मी स्पेशल लेक्चर बनवतोय, त्यातून बोर्ड मिश्रणचा प्रश्न पडलाय. म्हणजे मला वाटतं नाही तर येऊ शकतं मी, ठीक आहे, लुसेंट वाचू, हे वाचू, NCERT स्टेट बोर्ड, अजून एक मेन्सला स्टेट बोर्डाकडे आयोगाचा फोकस वाढतोय. सो ते कुठून काय, तुम्ही नका स्टेट बोर्ड वाचू, मीच तुम्हाला ते आणून देईल, काळजी करू नका. अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट, आपलं बुक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. येत्या 8-10 दिवसात कोणत्याही क्षणी ते मार्केटमध्ये येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ते तयार राहा, बाकीचं सगळं करा. बुक फक्त 6-7 दिवस द्या मला. 100% मार्केटमध्ये कसं येईल बुक हे शिकवण्यावरून तुम्ही समजू शकता. सोप्या आपल्या भाषेत बुक येईल आणि 100% ते काय होईल? मार्केट गाजवल. आणि ते तुम्ही गाजवायला लावता, कारण तुम्ही आतापर्यंत जसा सपोर्ट केला तसाच त्याला सुद्धा करतात. चला, थँक्यू सो मच, धन्यवाद.